मित्र नमस्कार. मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं युट्यूब चॅनल. चॅनलवरतीच नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्या लागली सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकूणच व्हिडिओचा खूप सुंदर पद्धतीनं अंदाज घेचाल, अनुभव घेचाल, अभ्यास घेचाल. तर मित्रांनो, सध्या आपण ज्या विषयावरती बोलतोय तो म्हणजे सातारा जिल्हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा विषय. खरं तर सातारा जिल्ह्याची जिल्हा परिषदेची निवडणूक इथं तीनही सत्तेत असलेलेच पक्ष लढत होते. तीनही सत्तेत असलेल्या पक्षांनीच एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या. पण इथं युतीमध्ये थोडा चेंज होता. इथं भारतीय जनता पार्टी ही सेपरेट लढत होती आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी ही दोन्ही एकत्र असं यांना एकमेकाला विरोध लढत होती. आणि या सगळ्या लढतीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 37 लोकांना म्हणजे 37 बहुमत हे भाजप विरोधी आघाडीला दिलं गेलं होतं. म्हणजे स्पष्ट असं होतं की भाजप त्या ठिकाणी पराभूताच्या छायेत जाते. परंतु भाजपनं 3-4 लोक शिवसेनेची, राष्ट्रवादीची फोडली आणि त्या ठिकाणी सत्ता स्थापन केली. आता भाजपचा अध्यक्ष म्हणून या सातारा जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी महेश शिंदे यांच्या पत्नींची त्या ठिकाणी वर्णी लागलेली आहे. पण हा प्रकार खूप वेगळ्या पद्धतीने घडला. भाजपने साम, दाम, दंड, भेद सगळ्या गोष्टींचा उपयोग केला आणि साताऱ्यामध्ये अध्यक्ष निवडूनच आणला. पण याच साताऱ्यामध्ये भाजपला खूप मोठा शह दिला होता तो या लोकांनी, म्हणजेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेनी. खूप चांगल्या पद्धतीने निवडणूक झाली होती. या सगळ्यामध्ये कोण अध्यक्षपदावरती बसेल हा मोठा प्रश्न होता. आणि या सगळ्यामध्ये पालकमंत्री म्हणून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पर्यटन विकास मंत्री हे शंभूराज देसाई यांच्या खांद्यावरती ही खूप मोठी जबाबदारी होती. फलटणचं रामराजेंचा गट असेल, वाई, खंडाळा, महाबळेश्वर मधला मकरंद पाटलांचा गट असेल, पाटण भागामधला स्वतः शंभूराजेंचा गट असेल किंवा कोरेगाव मधला काही शशिकांत शिंदेचा गट असेल, खाली बाळासाहेब थोरातांचा गट असेल, खाली काँग्रेसचा गट असेल, बाळासाहेब पाटलांचा गट असेल, त्या खाली काँग्रेसचा गट होता. या सगळ्यांना भेदून एक मताच्या जोरावरती त्या ठिकाणी भाजपनं ती निवडणूक जिंकली. आता ही निवडणूक सारखी झाली नव्हती असं शंभूराज देसाई सांगतात. शंभूराज देसाईंना त्या ठिकाणी 10-15 पोलिसांनी अडवलं आणि 10-15 पोलिसांनी त्यांना ओढत नेलं. तसेच दुसरे मंत्री असणारे मदत व पुनर्वसन मंत्री आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच वाई, खंडाळा, महाबळेश्वरचे आमदार मकरंद आबा पाटील यांना सुद्धा तशीच त्या ठिकाणी जसं शंभूराज देसाईंना पोलिसांनी पकडलं आणि बाहेर घेऊन गेले, तसंच यांना सुद्धा घेऊन गेले. खरं तर हे मंत्री लेवलची लोक, यांना एक सिक्युरिटी असते, यांना एक सगळ्या गोष्टी असतात. यांना साधे पोलीस हात लावू शकत नाहीत, हा एक साधा नियम असतो. परंतु हा नियम पूर्णपणे धाब्यावर बसवला आणि भारतीय जनता पार्टी म्हणजेच इथले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रबाबा भोसले असतील, त्याच्यानंतर जयकुमार गोरे असतील, त्याच्यानंतर अजून भाजपचे 2-3 आमदार आहेत ते असतील, या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी खूप मोठी फिल्डिंग लावली होती आणि या फिल्डिंग मधूनच त्या ठिकाणी भाजपनं स्वतःचा अध्यक्ष बसवला. आता या सगळ्या गोष्टींमध्ये काही गोष्टी झटापट झाली किंवा काही झाले असतील, म्हणजे 19-20 इकडे तिकडे झाला असेल. या सगळ्यामध्ये शंभूराज देसाईंच्या हाताला जखम झाली. त्या ठिकाणी हातातून रक्त वाहत होतं. त्यावेळेस शंभूराज देसाईंनी हाताला रुमाल गुंडाळला आणि ती सिच्युएशन हँडल केली. त्यानंतर ज्यावेळेस पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळेस शंभूराज देसाईंचा मात्र पारा चढलेला होता. शंभूराज देसाईंनी जे नियोजन आखलं होतं, शंभूराज देसाईंच्या डोक्यात जी गणितं होती ती गणितं कुठेतरी मोडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या इथल्या त्यांच्या जयकुमार गोरे असतील किंवा शिवेंद्रबाबा भोसले असतील यांनी त्या ठिकाणी मोडण्याचा प्रयत्न केला आणि हाच राग शंभूराज देसाईंनी मनामध्ये घेतला. शंभूराज देसाई खूप काही बोलून गेले आणि येत्या निवडणुकांमध्ये याचं उत्तर आम्ही 100% काढू असंही त्या ठिकाणी ते बोलले गेले. त्यांनी 2024च्या निवडणुकाचा दाखला दिला की भारतीय जनता पार्टीचं इथलं शीट फक्त 34,000 मतांनी निवडून आलेले आहे. जर मी म्हणजेच शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी जर त्या ठिकाणी रात्री काही फोन केले असते, मतदान फिरवण्याचा प्रयत्न केला असता, तर भारतीय जनता पार्टीचं इथं जो काही विजय झाला, जे काही उदयन महाराज त्या ठिकाणी निवडून आले ते निवडून आले नसते. हे 100% त्यांनी सांगितलं. इथेच आम्ही चुकलो आणि तुम्हाला इथलं शीट भाजपला आम्ही मिळवून दिलं. त्याचीच परतफेड म्हणून तुम्ही आमच्याशी असं वर्तन केलं, असे वागलात. पण एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही. येणाऱ्या काळामध्ये सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू, असं सुद्धा शंभूराज देसाईंनी त्या ठिकाणी सांगितलं. पण शेवटी त्यांचा जो एक
मत फुटलेले, परंतु ते फुटलं सुद्धा नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे, की त्याला बळच हातवरती करायला लावला आणि सगळा लोकशाहीचा गळा घोटण्यात आला, खून करण्यात आला. अशा खूप काही गोष्टी त्या ठिकाणी मांडण्यात आल्या. पण सातारा जिल्ह्याचं खासदार जर भाजपचे असतील, सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आमदार भाजपचे असतील, तर भाजपचाच तिथं कोणतरी असावा असं त्यांचं साहजिकच मत असणार आहे आणि या सगळ्या गोष्टीतून त्यांनी ते केलं. पण शंभूराज देसाई इतके रागावलेले आजपर्यंत कधी पाहिलेले नव्हते. शंभूराज देसाईंचा पारा आजपर्यंत इतका कधी चढलेला पाहिला नव्हता. शंभूराज देसाईंनी धडधडीत भाजपवरती आरोप केला, की तुम्ही पोलिसांच्या बळावरती, प्रशासनाच्या बळावरती तुम्ही आम्हाला या ठिकाणी अशी वागणूक दिली. याची परतफेड आम्ही नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2029ला इथला खासदार भाजपचा पाडूनच करू. मग तो पुढचा कोणी सुद्धा खासदार असू दे, त्याला आमचा पाठिंबा असेल. कारण आता जे आमच्यासोबत तुम्ही गैरवर्तन केलं, याची परतफेड तुम्हाला त्या निवडणुकीला होईल आणि त्या निवडणुकीत तुम्हाला समजेल की शिवसेना आणि राष्ट्रवादी आपल्या सोबत नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीचा पराभव इथं झालेला आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं, कशामुळे सगळे विषय झाला? याच्यामध्ये कोण चूक कोण बरोबर आहे, आपली मतं कमेंट्स मध्ये नक्की व्यक्त करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भावा नावाचं एक मराठमोळं युट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.